नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माथाडी कामगार यामध्ये 78 पदांसाठी जी भरती निघालेली होती, तर बघा कामगार आयुक्तालयाची ही भरती होती। यामध्ये सर्वात जास्त जागा निरीक्षक या पदाच्या होत्या, म्हणजे इन्स्पेक्टर या पदाच्या होत्या। तर याची नुकतीच परीक्षा पार पडली होती मागच्या महिन्यामध्ये। तर याची रिस्पॉन्स शीट आता अवेलेबल झालेली आहे, उपलब्ध झालेली आहे। तर रिस्पॉन्स शीट डाउनलोड कशी करायची, त्यानंतर बघा रिस्पॉन्स शीट डाउनलोड केल्यानंतर कट ऑफ एक्झॅक्टली नेमका किती जाणार आहे याबाबत अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे आपल्याला अवेलेबल झालेले आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओला सर्वांनी बघा, जर चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडेल तर शेवटी व्हिडिओला लाईक नक्की करा। तर बघा, याची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती आपण आपला यूट्यूब चॅनल MPSC स्टडीज यावर देखील तुम्हाला पोस्ट केलेली आहे। यावर जाऊन तुम्ही बघा, या लिंकवर क्लिक करा। या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं TCSचं लॉगिनचं पेज उपलब्ध होऊन जाईल। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे, त्यानंतर लॉगिन करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे। आणि जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम जात असेल, रिस्पॉन्स शीट तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल किंवा डाउनलोड होत नसेल, दिसत नसेल, तर तुम्ही आपल्याला मेसेज करू शकता। तर तुम्हाला नंबर देतो बघा, 9284307184 बघा, 9284307184 या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। तुम्हाला फक्त 30 रुपयामध्ये तुमची रिस्पॉन्स शीट डायरेक्ट डाउनलोड करून तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करण्यात येईल। तर सर्वांनी आपापली रिस्पॉन्स शीट बघून घ्या। डेट एंड व्हायच्या आधी सर्वांनी रिस्पॉन्स शीट बघायची आहे। आणि हे जे MPSC स्टडीज आपलं चॅनल आहे, याला देखील तुम्ही जॉईन करून घ्या। याचं लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे। तर चला, ज्यांना डाउनलोड केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर डाउनलोड करा। काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तर याची कट ऑफ एक्झॅक्टली नेमकी किती जाणार आहे, तर बघा सर्वांनी जोपर्यंत ॲन्सर की चेक केली नाही आणि सर्वांचे जेव्हा आपल्याला मार्क कळाले नाही तोपर्यंत आपण याची एक्झॅक्ट कट ऑफ जे आहे ते प्रेडिक्ट करू शकत नाही। त्यामुळे फक्त 1-2 दिवस जाऊ द्या, सर्वांच्या ॲन्सर की बघू द्या, त्यानंतर रिस्पॉन्स शीट त्यानंतर बघा आपण एखादी पोल घेऊ चॅनलवर आणि पोलमध्ये या सिद्ध होऊन जाईल की कोणाचे किती मार्क्स येत आहे मॅक्झिमम। तर त्यावरून कट ऑफ जे आहे ते आपण ठरवणार आहोत। तर त्याला सर्वांना बेस्ट ऑफ लक, धन्यवाद।